राज्यभरात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। त्यात मुंबई महापालिका निवडणुकीवर सर्वांचंच विशेष लक्ष लागलंय। विविध युत्या, आघाड्या, रुसवे-फुगवे, रडारड, गोंधळ या सर्वांनी मुंबई महापालिकेची निवडणूक गाजतीये। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी एक विचित्र आणि बोलका राजकीय चित्रपट पाहायला मिळतोय। या चित्रपटाच्या एका भागात मनसे आणि उबाठा गटाची ऐतिहासिक युती झाली असली तरी उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली असं म्हणावं लागेल। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी 52 जागांवर मनसेची केलेली बोळवण। ही खेळी करून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची कोंडी गेलीये का? उद्धव ठाकरेंना स्वतःच्या भावाची भीती वाटतेय का? आणि युतीत येऊन राज ठाकरे फसले आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सुमित घोरपडे। एकीकडे भाजप शिवसेनेची महायुती तर दुसरीकडे उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी, अशा दोन प्रमुख गटांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणं आणि त्यानंतर एकत्रित निवडणुका लढण्याची घोषणा करणं, यामुळे हे दोन्ही मराठीचे कैवारी मुंबईत समसमान जागा लढवून आपली ताकद दाखवतील असं वाटत होतं। परंतु उबाठा सेनेनं मनसेला अगदीच किरकोळ जागा देऊन आघाडीचं कर्तव्य पार पाडल्याचं दिसते। या दोन पक्षांमध्ये उबाठा गटाने 165 जागा घेतल्या तर मनसेसाठी जेमतेम 52 जागा सोडल्या आहेत। त्यातही मराठी माणसांची वस्ती असलेल्या बहुतांश भागातील जागा उबाठा गटाने घेतल्यात। या उलट मुंबईत फारसं अस्तित्व नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 94 जागा लढवत आहे, तर मुंबईत ताकद नसलेला आम आदमी पक्ष 75 जागा लढवतोय। शिवाय मनसेच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीची मुंबईतील ताकदही फारच कमी। तरी सुद्धा काँग्रेस वंचित आघाडीमध्ये त्यांच्या वाट्याला 62 जागा आल्या असून त्यातील 16 जागांवर देण्यासाठी तर त्यांच्याकडे उमेदवारही नव्हते। अशा वेळी मुंबईत जन्मलेला आणि मुंबईकरांच्या हितासाठी लढण्याचा दावा करणारा मनसे केवळ 53 जागांवर लढणार हा विनोदच म्हणावा लागेल। या सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती तर केली, पण त्यांना आपल्या भावाचीच भीती वाटते का, असा प्रश्न उपस्थित होतो। दुसरीकडे अलीकडेच सांताक्रूज विभागातील वॉर्ड क्रमांक 97 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मात्र निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांवर राजीनामे देण्याची वेळ का आली असावी? प्रभाग क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले मनसेचे शाखा प्रमुख मारुती दळवी हे पेडणेकरांनी राज ठाकरेंची माफी मागावी या हट्टाला पेटले आहेत। खरं तर कोणतीही निवडणूक ही कार्यकर्त्यांना बळ देण्याची असते, त्यांच्या उमेदीची असते। 5 वर्षे काम केल्यानंतर त्यांची अंतिम परीक्षा असते। गेली 9 वर्षे मनसेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत। कोरोनासारख्या काळातही ते मागे हटले नाहीत। मात्र राज ठाकरेंनी सुरुवातीला लोकसभेत भाजप महायुतीला पाठिंबा देऊन आपला एकही उमेदवार दिला नाही। त्यानंतर विधानसभेला स्वबळाचा नारा दिला, पण त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही। परिणामी पक्षाचे मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं। आता मात्र खरी लढाईची वेळ आल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली। शिवाय केवळ 53 जागा पदरात पडल्यानं अनेक इच्छुकांना संधी मिळाली नाही। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व विरोधी भूमिकेचा फटका आता मनसेलाही बसणार का, की येत्या काळात मराठीचा मुद्दा राज ठाकरेंना तारणार, हे येणाऱ्या काळात सांगणार आहे। तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांना कमी जागा देऊन उद्धव ठाकरेंनी खेळी केली आहे का? आणि राज ठाकरे आपल्या बंधूंशी युती करून फसलेत का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।